नवी मुंबई महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाबाबत गेल्या काही दिवसापासून निर्माण झालेला सस्पेन्स अखेर संपला आहे. अनेक राजकीय चर्चांना, आरोप प्रत्यारोपांना आणि शक्ती प्रदर्शनाला पूर्णविराम देत या दोन्ही महत्वाच्या पदावर भाजपने आपला झेंडा फडकवला आहे. आज झालेल्या महापौर निवडणुकीत भाजपच्या सुजाता पाटील यांची महापौरपदी तर दशरथ भगत यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. खास बाब म्हणजे ही निवडणूक प्रत्यक्ष मतदानाविना म्हणजे बिनविरोध पार पडली आहे. कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अखेरच्या क्षणी आपले दोन्ही अर्ज मागे घेतले. यामुळे राजकीय वातावरण तापलेलं असतानाच अचानक शांततेत ही निवडणूक पूर्ण झाली. जर आपण थोडा मागे गेलो तर नवी नवी मुंबई महापालिकेची ही निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेपुरती मर्यादित नव्हती. ही लढत थेट राज्याच्या सत्ताकारणाशी, युती धर्माशी आणि दोन मोठ्या नेत्यांच्या प्रतिष्ठेशी जोडली गेली होती. एकीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वनमंत्री गणेश नाईक तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांमधील शाब्दिक युद्धाने निवडणुकीला वेगळंच वळण, राजकीय वळण मिळालं होतं. निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकी दरम्यान गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेच्या गटाचे नेत्यांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप झाले. पक्षाच्या नेत्यांनी परवानगी दिली तर एकनाथ शिंदेच्या पक्षाचा टांगा पलटी करून घोडे बेपत्ता करेल असं थेट वक्तव्य आणि आक्रमक विधान गणेश नाईक यांनी केलं होतं. या विधानानंतर शिंदेच्या शिवसेनेतील अनेक नेत्यांनी नाईक यांच्यावर शब्दाचे हल्ले चढवले. त्यामुळे नवी मुंबईतील राजकीय वातावरण प्रचंड तापलं होतं. निकालानंतर मात्र गणेश नाईक यांनी आमच्यातील युद्ध संपलं असल्याचं जाहीर केलं. पण वास्तवात नेते शांत झाले असले तरी कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच होते. त्यामुळे महापौर आणि उपमहापौर निवडणूक ही केवळ औपचारिक राहणार की पुन्हा संघर्ष उफाळणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. महत्वाची गोष्ट म्हणजे नवी मुंबई महापालिकेत भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे. भाजपकडे 56 नगरसेवक आहे, तर शिंदेच्या शिवसेनेकडे 42 नगरसेवक आहे. अशा परिस्थितीत भाजपने महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदासाठी अर्ज दाखल केले होते. दुसरीकडं संख्याबळ कमी असतानाही शिंदेच्या शिवसेनेने दोन्ही पदावर दावा करत अर्ज भरले. यामुळे पुन्हा एकदा राजकीय संदेश दिला जातोय का असा प्रश्न उपस्थित केला. या अर्जामधूनच एकनाथ शिंदे यांनी थेट गणेश नाईक यांना आव्हान दिल्याची चर्चा रंगली होती. म्हणजे संख्या कमी असली तरी आम्ही माघार घेणार नाही असा इशारा शिवसेनेकडून दिला जात होता. त्यामुळे आजच्या निवडणुकीवेळी मोठा ड्रामा पाहायला मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आज निवडणुकीच्या वेळी घडलेलं चित्र पूर्णपणे वेगळं होतं. शिंदेच्या शिवसेनेने महापौर आणि उपमहापौर दोन्ही पदासाठी दाखल केलेले अर्ज अचानक मागे घेण्यात आले. त्यामुळे कोणतेही मतदान न होता ही निवडणूक बिनविरोध पार पडली आणि भाजपच्या सुजाता पाटील यांचा महापौर पदाचा थेट दशरथ भगत यांचा उपमहापौर पदाचा मार्ग मोकळा झाला. या निर्णयानंतर शिंदेच्या शिवसेनेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. शिवसेनेचे म्हणणं आहे की आम्ही महापौर पदाबाबत युती धर्म पाळला, पण भाजपने उपमहापौर पदही स्वतःकडे ठेवून युती धर्म पाळलेला नाही. म्हणजेच बाहेरून जरी बिनविरोध निवडणूक शांततेत पार पडली असल्याचं चित्र दिसत असलं, तरी आत्ता आतमध्ये युतीतील तणाव अजूनही कायम असल्याचं स्पष्ट दिसत होतं. एकूणच नवी मुंबई महापालिकेतील ही निवडणूक भाजपसाठी मोठा राजकीय विजय मानला जात आहे. महापौर आणि उपमहापौर हे दोन्ही पदं आपल्या ताब्यात ठेवत भाजपने नवी मुंबईवरील आपली पकड आणखी मजबूत केली आहे. मात्र दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेसाठी हा केवळ पराभव नाही, तर युतीतील सत्ता समीकरणाबाबत आत्मपरीक्षण करण्याची वेळ असल्याचंही चित्र दिसत आहे. येणाऱ्या काळात हा तणाव वाढतो का, की युतीत समन्वय साधला जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण आजच्या घडीला नवी मुंबई महापालिकेच्या महापौर पदावर भाजपची मोहर उमटली आहे आणि सस्पेन्सचा हा अध्याय अखेर संपला आहे. निवडणुकीच्या काळात देखील एकनाथ शिंदे, गणेश नाईक यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली होती. त्यामुळे सर्वांचं लक्ष नवी मुंबईच्या सत्ता स्थापनेकडे लागलं होतं. पण नवी मुंबईमध्ये भाजपने बाजी मारल्याचं दिसत आहे.
भाजप आणि शिंदे गटाबद्दल आपलं काही मत असेल तर ते खौद्या चर्चा चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जा.